श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो साईभक्त या ठिकाणी येत असतात। इथे येणारे साईभक्त जे आहेत ते बाबांना भरभरून दान देतात। साई भक्तांची डोनरची मागणी होती की साई संस्थांनी सुद्धा जे आहे ती तिरुपती बालाजीच्या धर्तीवर डोनेशन पॉलिसी तयार करावी। या संदर्भाने भक्तांचं दर्शन चांगल्या रीतीने व्हावं म्हणून साईबाबा संस्थांनी वेळोवेळी निर्णय घेतलेले आहेत। सामान्य दर्शन लाईन जी आहे या दर्शन लाईनमध्ये जे भक्त दर्शनासाठी येतात, आरतीच्या वेळेस दर्शन लाईन ज्यावेळेस बंद होती त्यावेळेस समोरचे दोन साई भक्त जे आहेत त्यांना तिथून घेऊन बाबांच्या समोर VVIPच्या मध्ये जे आरतीसाठी उभं केलं जातं। म्हणजे पंढरपूरला आषाढी एकादशीच्या दरम्यान माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत जसा वारकऱ्याला मान मिळतो तसाच मान जो आहे तो सामान्य दर्शन रांगेतील भाविकांना सुद्धा जे तो साईबाबा संस्थांनी उपलब्ध करून दिलेला आहे। जे डोनर्स डोनेशन देतात त्यांच्यासाठीची पॉलिसी जी आहे ती संस्थांनी तयार केलेली आहे आणि त्यानुसार जे आहे ते 10,000 ते 25,000 पर्यंत जे साईभक्त डोनेशन देतील त्यांच्यासाठी एक आरतीची व्यवस्था जी आहे कुटुंबातील 5 सदस्यासाठी आरतीची व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे। 25,000 ते 50,000 पर्यंत जे साईभक्त डोनेशन देतील त्यांच्या कुटुंबातील 5 सदस्यासाठी जी आहे ती 2 वेळेसची आरती जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे। 50,000 ते 1 लाखापर्यंतचे जे साईभक्त जे आहेत डोनेशन करतील त्यांच्या कुटुंबातील 5 सदस्यासाठी जी आहे 2 वेळची प्रोटोकॉल आरती म्हणजे VVIP आरती जी आहे ती सुविधा जी आहे ती साई संस्थांनी उपलब्ध करून दिलेली आहे। 1 लाखाच्या वर ते 10 लाखापर्यंत जे डोनेशन जे आहे ते साईभक्त देतील त्यांच्यासाठी जे 1 लाख डोनेशन दिलं तर 2 वेळची VVIP आरती जी आहे ती संस्थांनी उपलब्ध करून दिलेली आहे। त्याच वेळी जे आहे ते कुटुंबातील 5 सदस्यासाठी जे आहे ते आयुष्यभर परंतु वर्षभरातून एकदा जे आहे ते कुटुंबातील 5 सदस्यासाठी जे आहे ते मोफत दर्शन जे आहे ते सुविधा जी आहे ते पेड पास दर्शन लाईनमधून उपलब्ध करून दिलेली आहे। एखाद्या साई भक्तांनी समजा 5 लाखाचं डोनेशन दिलं तर त्याला पहिल्या वर्षी जे आहे ते 2 VVIP आरती आणि नंतरच्या प्रत्येक वर्षीसाठी जी आहे ती एक VVIP आरती जी आहे ती उपलब्ध करून दिली जाईल आणि आयुष्यभरासाठी वर्षभरातून एकदा जे आहे ते कुटुंबातील 5 सदस्यांना मोफत दर्शन जे आहे ते उपलब्ध करून दिले। 10 लाखाच्या वर जे साई भक्त डोनेशन देतील 10 लाख ते 50 लाखापर्यंत जे आहेत तर त्या भक्ताला जे आहे ते बाबांना आरतीच्या वेळेस जे आहे आपण वस्त्र परिधान करतो ते वस्त्र जे आहे ते भक्ताला जे आहे ते आरतीसाठी बाबांना परिधान करण्यासाठी देता येईल। त्याचप्रमाणे ते वस्त्र दिल्यानंतर जे आहे ते वस्त्र जे आहे ते साई भक्ताला जे आहे ते मोफतमध्ये परत दिलं जाईल। त्याचप्रमाणे 1 लाखाच्या वर जे भक्त डोनेशन देतील त्यांचा सन्मान जो आहे तो साईबाबा संस्थांच्या मार्फत केला जाईल। त्या सन्मानमध्ये बाबांची शॉल, नंतर साई चरित्र, नंतर उदय प्रसाद जे आहे ते हे सर्व उपलब्ध करून दिलं जाईल। एखाद्या भक्ताने जे आहे ते 15 लाखाचं डोनेशन दिलं तर त्याला 15 वर्षे जे आहे ते आरतीची व्यवस्था आणि 10 लाखाच्या वर डोनेशन असेल तर प्रोटोकॉल दर्शन जे वर्षभरातून एकदा जे आहे ते प्रोटोकॉल दर्शन म्हणजे आमची PROची टीम जी आहे ती त्यांना रिसीव्ह करेल, मंदिरात घेऊन जाईल, बाबांचं दर्शन होईल, गंधतीर्थ होईल, असं प्रोटोकॉलचं दर्शन जे आहे ते उपलब्ध केलं आहे। 50 लाखाच्या वर जे साई भक्त डोनेशन देतील त्यांना वर्षभरामधून जे आहे ते 3 वेळेस VVIP आरती जी आहे ते उपलब्ध करून दिली जाईल आणि त्या डोनेशनच्या प्रमाणात जे आहे ते बाबांना परिधान करण्यासाठी वस्त्र जे आहे ते त्यांच्याकडून घेतलं जाईल आणि डोनेशनच्या वेळेस त्यांना बाबांनी परिधान केलेलं वस्त्रसुद्धा दिलं जाईल। सोबतच सन्मान वगैरे जो आहे तो केला जाईल। पूर्वी जे आहे ते जे मोठाले डोनर जे आहेत डोनेशन दिल्यानंतर डोनेशनच्या वेळेस आपण त्यांचा सत्कार सन्मान करायचो, परंतु नंतरच्या वेळेसची पॉलिसी नव्हती, त्यासाठी जी साईबाबा संस्थांनी ही पॉलिसी जी तयार केलेली आहे। मग डोनेशन काउंटरवर डोनेशन असेल, हॉस्पिटलला काही जे आहे ते मशिनरी दिले जातात किंवा काहींमध्ये सुद्धा डोनेशन दिलं जातं तर ते डोनेशन किती किमतीचं आहे त्या प्रमाणात साई भक्तांना जे आहे ते सुविधा उपलब्ध करून दिल्या जाते। डोनेशन पॉलिसी जी आहे ते राबवण्यासाठी जे आहे ते सॉफ्टवेअर जे आहे ते ॲप्लिकेशन जे आहे ते विकसित करण्याची प्रक्रिया चालू आहे
आणि ते सॉफ्टवेअर विकसित झाल्यानंतर सर्व डेटा एंट्री जी आहे ती त्यामध्ये होईल. प्रत्येक डोनरला जे आहे ते एक सेपरेट कार्ड दिलं जाईल. त्यांनी इथं आल्यानंतर ते कार्ड दाखवायचं आणि त्या कार्डवरचा जो नंबर जो आहे किंवा त्याचा मोबाईल नंबर जे आहे त्याच्या आधारे सर्व डिटेल्स जे आहे ते उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे त्यालासुद्धा जी आहे ही माहिती दिली जाईल. त्यांनी आपले जे वेबसाईटवर जे आहे लॉग इन केलं तर त्याला वर्षभरामध्ये काय काय सुविधा मिळणार आहे हे सुद्धा त्यालासुद्धा माहिती होणार आहे. त्या भाविकांनी आपल्याला अगोदर अलर्ट द्यायचं, कल्पना द्यायची आहे की अमुक तारखेला येणार आहे. बरीचशी गर्दीचे दिवस असतात, उत्सवाचे दिवस असतात. ही जी पॉलिसी आपण अंमलबजावणी करणार आहे, उत्सवाचे दिवस वगळता अंमलबजावणी करणार आहे. आणि प्रत्येक डोनर या ठिकाणी येणार असेल तर त्याने 1 महिना अगोदर जे आहे ते इंटिमेट करायला पाहिजेत, रजिस्ट्रेशन करायला पाहिजेत. म्हणजे आम्हाला बी व्यवस्था इथं करायला सोपं होतं. ही डोनेशन पॉलिसी कधी लागू होणार आहे? आम्ही पहिल्यांदा जे आहे ते 29 मार्चला निर्णय घेतलेला होता आणि आता सुधार केलेली. म्हणजे या फायनान्शियल म्हणजे 1 एप्रिल 2025 पासून ही पॉलिसी जी आहे ती लागू होईल. हां, मग आता जे